श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील तिसरा भाग श्री तुकारामांचा लोकसंग्रह। श्री तुकारामांना संत चिन्मयानंदांचा अनुग्रह झाला हे कळल्यावर अनेक लोक दर्शनास येऊ लागले। लोक त्यांना तुकाराम म्हणत आणि आपले सगळे दुःख सांगत। हळूहळू तुकामाईच्या मागे लोक इतके लागले की त्यांना स्नानाला, भोजनाला किंवा निजायला सुद्धा फुरसतच मिळेना। पहिल्याने तुकामाईंनी रागाचा आव आणावा, शिव्या द्याव्यात, अभद्र बोलावे, हाकलून द्यावे तरी लोक सोडिनात आणि येऊन पाय घट्ट धरीत। तेव्हा मात्र ते जंगलात पळून जाऊ लागले। तुकामाई म्हणत, अरे जो येतो तो आपल्या प्रपंचासाठी, मला बरे नाही, माझ्या बायकोला बरे नाही, मला मुलबाळ नाही, मला पैसा मिळत नाही, हे ऐकून माझे कान आता किटले। या गोष्टीशिवाय जगामध्ये दुसरे काही नाहीच का? तुकामाई अत्यंत निष्पृह होते, जरा उग्र पण होते, ते भारी शिव्या देत। पण वरवर कठोर दिसणारे तुकामाई अत्यंत कोमल व मृदू अंतकरणाचे असून दुसऱ्याचे दुःख त्यांना पाहवत नसे। प्रापंचिक लोक रडत आले म्हणजे त्यांचे रडणे सहन न होऊन जा तुझे काम होईल असा आशीर्वाद ते देत आणि त्या माणसाचे काम मनासारखे घडून येईल। त्यांचे रोज दर्शन घेण्याचा काही लोकांचा नियम होता, पण ते रानामध्ये निघून गेलेले असले म्हणजे त्या लोकांना त्रास होई। अशा वेळी ज्यांची निष्ठा खरी व प्रामाणिक असे त्याला ते आपण होऊन दर्शन द्यायचे। तुकामाईंच्या जवळ नेहमी एक रिकामी चिलीम असे, तिच्यामध्ये कधी ना तंबाखू ना अग्नी, पण जय गुरु म्हणून मोठ्याने त्यांनी झुरका मारला की तिच्यामधून ज्वाला निघायच्या। त्यांच्यापाशी टिट्या आणि गण्या असे दोन कुत्रे होते। परस्परांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम असे। तुकामाईने खायला घातल्यापासून ते कुत्रे कधीच खात नसत। गण्या मेला तेव्हा स्वतःच्या हाताने तुकामाईने त्याला अग्नी दिला। तुकामाईंच्याकडून अनुग्रह मिळण्यास फार कष्ट पडत। त्यांच्या कसोटीला उतरणे अति कठीण गोष्ट असल्यामुळे त्यांचे 4-5च खरे शिष्य होते। एहेळे गावामधील 3-4 पुरुष यांच्या अंतरंगातले होते। बाबा नागरे नावाचा कुणबी होता। तुकामाईजवळ तो अहोरात्र असे। बाहेरून त्याच्यावर शिव्यांचा बडीमार व्हायचा, पण आतमध्ये त्याच्यावर इतके प्रेम असे की त्याच्याशिवाय घासच गिळत नसे। सध्याच्या मठाची जागा बाबा नागऱ्याचीच। त्याला त्रिकाल ज्ञानाची देणगी तुकामाईने दिली होती। भुजंग नावाचा एक इसम असाच एकनिष्ठ भक्त होता। तुकामाईंची चिलीम घेऊन तो नेहमी उभा असे। दत्ताराम नावाचा आणखी एक मोठा भक्त होता। तुकामाईला तो रात्रंदिवस एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळी। ते रागावले तरी आपण शांत राहून आपले म्हणणे त्याला ऐकायला लावी। ते त्याला शिव्या देऊ लागले म्हणजे तोही त्यांच्यावर ओरडे व आपले त्यांना ऐकायला लावी। एकदा तुकामाईला जोराचा अतिसार झाला। रोज 40-50 जुलाब होऊ लागले। देहाचे भान नसल्यामुळे ते जेथे ज्या अवस्थेमध्ये असत तेथे शौचाला होई, परंतु दत्तारामने त्यांचे कपडे बदलून त्यांना स्वच्छ करावे, ते कपडे स्वतः धुवावे अशी त्याने मनापासून सेवा केली। तुकामाईने त्याला योगामध्ये निष्णात केले। शेषराव माजलगावकर नावाच्या गृहस्थांना मुलबाळ होत नव्हते, म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन तुकामाईजवळ सेवेसाठी राहिला। तुकामाई बोलले, तुला संतती होईल, पण पहिले फळ मला अर्पण करशील काय? शेषराव म्हणाले, हो जरूर देईन। काही दिवसानंतर त्यांना पहिला मुलगा झाला आणि तो त्यांनी खरोखरच मठाला वाहून टाकला। हा मुलगा मठाची उत्तम रीतीने व्यवस्था पाहतो। मारुती नावाचा एक शिष्य रोज तुकामाईला 1000 बिल्वपत्रे वाहत असे। त्याला बेल वाजल्यापासून अन्न द्यायचे नाही असा त्यांचा निर्धार होता, पण बरेच वेळा हे गावात नसायचे। त्यांना शोधण्यासाठी मारुती डोंगरात, रानात, मळ्यात, शेतात, नदीवर, विहिरीवर, देवळात, धनगराच्या घरी भटकत फिरायचा आणि शेवटी तो कंटाळून थकला व बसला की हे कुठून तरी यायचे आणि आण तुझा बेल असे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे। तुकामाईंनी मारुतीला एकदा विचारले, मारुत्या तुझी काय इच्छा शिल्लक उरली आहे? मारुती बोलला, तुकामाय तुमच्या मांडीवर मरण यावे एवढे शिल्लक उरले आहे।
तुकामाई बोलले, जा तसे होईल. 1 महिन्यानंतर मारुतीला ताप आला. औषध पाणी करून गुण येईना. 8व्या दिवशी रात्री तुकामाई त्यांच्या घरी गेले. त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या तोंडामध्ये तीर्थ घालून त्यांना राम राम म्हण असे बोलले. राम राम म्हणाच्या ऐवजी मारुती तुकाराम तुकाराम म्हणत शांतपणे स्वर्गवासी झाला. मारुतीचे पुढचे सर्व संस्कार स्वतः तुकामाईनेच केले. हिंगोलीला वामनराव नावाचा मोठा सावकार होता. त्याला त्यांच्या कुळातला एक पुरुष संबंध होऊन लागला होता. महिनाभर वामनरावाला अन्नधड खाता येत नसे. तो एहेळे गावला येऊन तुकामाईंजवळ राहिला. लाकडे फोडणे, पाणी भरणे, जमीन सारवणे ही कामे त्याने 5 वर्षापर्यंत केली आणि नंतर एके दिवशी तुकामाईने त्यांच्या मुस्कडात भडकावली. त्याबरोबर तो संबंध नाहीसा झाला. वामनराव आपल्या घरी जाऊन आपले व्यवहार करू लागला. एके दिवशी तुकामाई एहेळे गावावरून तातडीने निघाले आणि इंगोलीस वामनरावांकडे आले. त्यांचा अंतकाळ जवळ आला होता. 2 दिवस पोट दुखण्याचे निमित्त होऊन वामनरावाने तुकामाईच्या मांडीवर देह ठेवला. त्यांनी त्याच्या मुलाकडून त्याचा अग्निसंस्कार नीट करविला. पण 3ऱ्या दिवशी अगदी पहाटे स्वतः तुकामाई एकटे स्मशानामध्ये गेले आणि वामनरावांच्या अस्थी गोळा करीत बसले. उजाडल्यावर मंडळी स्मशानात येऊन पाहतात तो गुरुने शिष्याच्या अस्थी गोळा केलेल्या दिसल्या. त्यांच्या प्रेमाचे सर्वांनाच कौतुक वाटले. एहेळे गावचे देवीचे देऊळ आणि मठाचे विस्तीर्ण माळवत याच वामनरावाने बांधलेले आहे. पाटोद्याच्या सीतारामपंत नावाच्या गृहस्थांचा बापू नावाचा मुलगा होता. बापू मातापूरच्या देवीच्या दर्शनात चालला होता. जाताना त्याने तुकामाईचे नाव ऐकले तेव्हा तो त्यांच्या दर्शनास गेला. त्यांना पाहिल्यावर बापूच्या मनाचे समाधान झाले आणि त्याने त्याचा अनुग्रह घेतला. त्याला सेवेसाठी एहेळे गावी राहण्याची परवानगी मिळाली. तो रोज लाकडे फोडी, पाणी भरी, उष्टी काढी, देवपूजा करी आणि शिवाय तुकामाईंचे पाय दाबून देई. बापूने कितीही वेळ पाय दाबले तरी तुकामाई पुरे म्हणत नसत. म्हणून त्याला नेहमी जागरणे होत. याशिवाय त्याला 2-2 दिवस उपास पडे, कारण त्याला मठामध्ये अन्न द्यायचे नाही आणि बाहेर भिक्षा मागू द्यायची नाही. पण त्या बहादराने पूर्ण 12 वर्षे अशी सेवा केल्यानंतर एक दिवस तुकामाई प्रसन्न झाले. बापू देवपूजा करीत बसला होता. तेथे जाऊन तुकामाईने त्याच्या डोक्यात काठी मारली. तो बेशुद्ध पडला. पण ती बेशुद्धी नसून समाधी होती. त्या दिवसापासून त्याची अवस्थाच बदलली व तुकामाईंचे नुसते नाव काढले की त्याच्या डोळ्यात अश्रू धरावं लागत. काही दिवस गेल्यावर तुकामाईने बापूला जवळ बोलवले आणि आपण आता जाणार असे सांगून पुढची व्यवस्था आखून दिली. बापूच्याच मांडीवर तुकामाईने देह ठेवला. ते देहांत असताना कृपापात्र झालेला बापू हा शेवटचा शिष्य होय. यात वात्रट व टवाळ लोकांशी आणि प्रापंचिक इच्छा पूर्ण करून घेऊ पाहणाऱ्या लोकांशी तुकामाई पिशाच्च वृत्तीने वागत ही गोष्ट खरी. परंतु खऱ्या जिज्ञासूबरोबर ते फार प्रेमळपणे वागत. त्यांचे बोलणे फार गूढ असे. पण ज्याच्यासाठी ते असे त्याला ते बरोबर आकलन होई. ज्याचा त्याचा अधिकार पाहून ते योग आणि भक्ती किंवा दानधर्म किंवा तीर्थयात्रा करायला सांगत. तरी सर्वसाधारणपणे भगवंताचे नामस्मरण करा आणि त्याला शरण जा, त्याच्यावर विश्वास ठेवा, हेच त्यांचे पुन्हा पुन्हा लोकांना सांगणे असे. त्यांना ढोंगाची फार चीड असून माणसाने अंतराकडे खरे लक्ष पुरवावे असे ते म्हणत. नाम आणि संत सेवा करावी म्हणजे सर्व साधते, हेच बहुधा सर्वांना उपदेश म्हणून ते सांगत असत. जय जय रघुवीर समर्थ.